मी 17 प्रभाग क्रमांक 17 रामटेकडी वैदवाडी माळवाडी अनुसूचित जाती म्हणजे अ गटात उमेदवारी अर्ज आज दाखल केलाय मी. आणि लोकांच्या समस्याच्या ह्याच्यामुळे मी गेले 23 वर्ष राजकारणात आहे. आपण फक्त झेंडे घेऊन हिंडायचं हे काम नाही तर लोकांनी सांगितलं आज तुम्ही पुढे यायला पाहिजे. त्या कारणास मी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. लोकांचा पाण्याचा प्रश्न, रस्ते, लाईट असे काही काही समस्या असेल त्यासाठी मी आज उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. लोकांसाठी फक्त लोकांच्या सांगण्यावरून मी उमेदवारी अर्ज आज दाखल केलेला आहे. आता तुमच्या भागातल्या नक्की समस्या काय काय आहेत? भागाच्या समस्या सगळ्यात मोठं पाण्याची समस्या आहे. आमच्या वाट्याचं पाणी दुसरीकडे वळवलं जाते. रस्ते बरेच वर्ष झाले रस्ते झाले नाही. गार्डनची कुठे सोय नाही, लाईटीची कुठे सोय नाही, रस्ते व्यवस्थित नाही. शाळेपाशी आमच्या भागात महानगर रयत शिक्षण संस्था शाळा आहे. 12च्या टायमाला एवढी मोठी जनतेला अडचण होती ना, जाता येत नाही. 2 तास पूर्ण ट्रॅफिक जाम होतं. त्याच्यावर काय केले नाही प्रशासनाने पण अजून. ती दररोजची समस्या आहे. तुम्ही आता यावर उपाययोजना काय करणार आहे? त्याच्या उपाययोजना पहिलं पाण्याचा प्रश्न मार्गी लावणार आणि ज्या आता नवीन ह्याच्यात चालले गुंडाट पोरं म्हणजे थोडक्यात म्हणते तर त्याची पहिली उपाययोजना करून सीसीटीव्ही कॅमेरे प्रत्येक चौकात बसवण्याचा मी प्रयत्न करणार. रस्त्याचं गार्डन एक निर्मिती करणार. नोकऱ्यांसाठी लोकांना प्राधान्य देणार, जवानांना युवानाला हे मी करणार आहे. आजपर्यंत आपण काय केलेले सामाजिक उपक्रम असतील त्याबद्दल आणि थोडक्यात माहिती सांगा. मी आतापर्यंत सामाजिक लहान मुलांसाठी खाऊ वाटपाचा कार्यक्रम केलाय. लोकांसाठी टॅक्स पावती असू द्या, जातीचे दाखले असू द्या, रेशन कार्ड असू द्या, ते सर्व काम लोकांसाठी केलेलं आहे. लोकांना काही समस्या असली की ते माझ्याकडे येतात. मी महानगरपालिकेत कॉल करून त्यांच्या समस्या मी मार्गी लावत आहे. आता कुठल्या पक्षातनं फॉर्म भरलाय? मी पक्षात नाही. पक्ष सामान्य माणसाला कधी फॉर्म देत नाही, म्हणून मी अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार आहे. त्याच्यावर मी ठाम राहणार आहे. नक्की आता निवडणूक तुम्ही लढवणार आहात? हो, नक्की निवडणूक लढवणार आहे मी. त्याच्यावर पूर्णपणे मी ठामच राहणार आहे. कारण सामान्य माणसाला न्याय भेटल, जनतेचा पूर्ण पाठिंबा माझ्या संघ आहे, म्हणून मी निवडणुकीच्या रिंगणात आज उतरलेलो आहे.